हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही ना म्हणजे मी आणि पिया आम्ही दोघंही मिळून ठरवलं आहे की चला क्लिनिंग करूयात. आणि काय होतं माहिती आहे का, म्हणजे मी तर क्लिनिंग करणारच होती. कारण म्हणजे उद्यापासून काय, आजचा संडे आहे आणि उद्यापासून जे आहे दिवाळीला सुरुवात होते, वसुबारस वगैरे सगळं स्टार्ट होणार आहे. व्हिडिओ तुम्हाला भरपूर उशिरा बघायला मिळेल आणि मध्ये मी जरा गॅप पण घेणार आहे. म्हटलं थोड्या सुट्ट्या घेऊयात जेणेकरून माझी धावपळ जास्त होणार नाही. आणि म्हणजे हा संडेचा दिवशीचा जो आहे ना हा व्हिडिओ आहे. आणि आम्ही आज ना म्हणजे मी क्विक जी अशी क्लिनिंग असते ना, डस्टिंग वगैरे सगळं काही ते करायचं ठरवलं होतं. सो सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर इथे पियाची अंघोळ वगैरे करून झालेली आहे सगळं. आणि तिला इन्क्लूड करण्यामागचं माझं रिझन असं होतं की बघा, मी तर क्लिनिंग करणारच आहे, एनी हाऊ कंडिशन मला ही करावीच लागणार आहे. पण मी तिला यासाठी इन्क्लूड करते, जर मी तिला नाही घेतलं माझ्यासोबत तर ती एक तर मोबाईल नाही तर TV काहीतरी करेल. कारण सकाळच्या आता जवळजवळ 9:30 झालेले आहेत आणि आता म्हणजे खेळणं पण ती कोणासोबत जाऊन खेळणार नाही. म्हणून म्हटलं तिला माझ्यासोबत घेते, जेणेकरून काय होईल की तिचाही वेळ चांगला जाईल आणि थोडी गडबड होईल माझी. कारण ती प्रत्येक गोष्ट मला विचारून करेल आणि माझं डोकं खाणार आहे. पण ॲट दी एंड मला 10 to 20% तरी तिची बरीचशी हेल्प जी आहे ती होणार आहे. सो तिला मोबाईल आणि TV पासून थोडं दूर ठेवण्यासाठी हा 1 तास मी तिला माझ्यासोबत जे आहे इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करते. तर डस्टिंग जेव्हा मी स्टार्ट केली सगळ्यात आधी मी जाळं घेतलं. कारण बघा 2-3 दिवसानंतर जरी तुम्ही जाळं घ्यायला म्हणजे घरात सुरुवात केली ना, तरी पण तुम्हाला कुठे ना कुठे म्हणजे स्पायडरने जाळं बनवलेलं दिसतं, म्हणजे दिसतंच. मग तुम्ही कितीही 8 दिवसांनी रेग्युलर जाळं घेतला तरीही त्यांचं जाळं जे असतं ते बनलेलं असतं. सो मस्ट आहे जेव्हाही आपण क्लिनिंग वगैरे करतो तेव्हा घरातलं सगळं जाळं घेणं. हे बघा, असा ब्रश मी पियाला दिला होता आणि कापड वगैरे दिला होता. तिने खिडकी एवढी छान पुसून काढली ना, अगदी म्हणजे काचा चमकत नाही एवढ्या. तिला एवढं कोलिन वगैरेने जमत नाही, पण बरीचशी धूळ तिने काढली. आणि बघा थोडी धूळ उडायला लागली ना, ती लगेच मला म्हणाली की मम्मा मला मास्क दे. आणि मास्क घालून जे आहे तिने क्लिनिंगला सुरुवात केली. आणि खरं सांगते मी, म्हणजे मी पण एवढी कोपऱ्यात जाऊन वगैरे करत नाही. म्हणजे मला माहिती असतं की एका साईडची खिडकी मी कधी उघडत नाही, तिथे कर्टन असतं, तर ते असंही मला मधून ती धूळ दिसत नाही. पण तिने नाही, मी पूर्ण क्लीन करणार मम्मा आणि सायंकाळ झाली तरी चालेल, पण मला हे सगळंच क्लीन करायचं आहे असं म्हणून तिने हे खिडकीची जी होती ना ती पूर्ण जिम्मेदारी तिने घेतली होती. आणि बघा मला मागे 1-2 कमेंटही आल्या होत्या की हे सगळ्या जे DIY आहेत ना, तर त्यांची म्हणजे लिंक जी आहे ना पर्टिक्युलर व्हिडिओची, तर ती आम्हाला दे. तर मी ह्या दोघांची लिंक जी आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. दोघेही मी स्वतःनेच बनवलेले होते आणि आता बरेच म्हणजे हे तरी 3-4 महिन्यापूर्वी बनवलं होतं. म्हणजे येलो कलरचं तुम्ही बघताय ते मी बरेच आता म्हणजे जवळजवळ तरी 7-8 महिने होतील त्याला बनवून. आणि अजूनही जसंच्या तसं आहे, व्यवस्थित बनवलं तर गोष्टी DIY जरी असतात ना खूप छान टिकतात. आणि मग त्यांचीही मी व्यवस्थित क्लिनिंग करून घेतली, कारण आमच्याकडे खूप जास्त धूळ येते. आणि बघा असा ब्रश जर तुमच्याकडे असला ना, तुम्ही जस्ट खिडकी सोफा वगैरे हेच नाही तर तुम्ही पडदे पण त्यांच्यावरची धूळ जी असते ना ती काढून घेऊ शकतात. कारण माझे हे कर्टन आहेत ना, तर हे कॉटनचे आहेत. त्यातलं एक कर्टन मी घरीच वॉश केलं होतं, त्यामुळे ते थोडं श्रिंक झालं. अदरवाईज असे जे म्हणजे महागडे आणि कॉटनचे जे पूर्ण फॅब्रिकचे कर्टन असतात ना, त्यांना जे आहे ना ड्राय वॉश केलं पाहिजे. पण मला माहीत नव्हतं, मी घेतलं आणि 3-4 महिन्यांनी थोडं खराब दिसायला लागलं आणि मी त्याला वॉश केलं घरीच. पण काही हरकत नाही, अजूनही फ्रेश दिसतं. त्यातली एक जी जोडी आहे ना ती मी अजून वॉश केली नाही. आणि तुम्हाला जर ह्या कर्टनची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला. सगळं जाळं वगैरे घेऊन झाल्यानंतर मी इकडे आली बेडरूममध्ये. आणि ही जी माझी शेल्फ आहे ना ही पण मला क्लीन करून घ्यायची आहे. आणि म्हणजे जवळजवळ 2-2.5 महिन्यापासून तरी मला वाटतं की मी इथे काही क्लिनिंगला हात लावलेला नाही आहे. फक्त हे झाडामध्ये मी म्हणजे तेवढी एक बॉटल घेऊन जाते, तेवढे ते झाडाला क्लीन करते, पाणी वगैरे टाकते. अदरवाईज इथली काहीच क्लिनिंग माझी झाली नव्हती. प्रत्येक वेळा जाळं घेतलं की वरच्यावर घेतलं जातं आणि ही शेल्फकडे माझं दुर्लक्षच होतं. आणि आज बघितलं तर म्हणजे बरंचसं त्याच्यावर सुद्धा जाळं आलेलं होतं. पियाच्या फोटो वगैरे सगळं कवर झालेलं होतं त्याच्याने. आणि किती ना म्हणजे आपण दररोज गोष्टी बघतो, झोपण्याआधी आमचं समोर लक्ष त्या फ्रेमवरच असतं, तरीही ज्या गोष्टी असतात ना त्या अशा निग्लेक्ट होऊन जातात. चला असो, इथली पण मी छान क्लिनिंग करून घेते आता. खरं तर तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघणार काही महत्त्वाचा म्हणजे एवढा नसणार आहे, पण माझ्या रुटीनमधला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणं माझं काम आहे. तर म्हणून मी करते, कारण दिवाळी स्टार्ट झाली आणि आता ह्या क्लिनिंग कोणी करणार नाही. पण तरी दररोजचे कामं असतं, आपण दररोज हे कामं कुठल्या ना कुठला कोपरा घेऊन आपण क्लीन करतच असतो. तर बघा ही जी फ्रेम आता तुम्ही बघितली ना, तर ती फ्रेम मी स्वतःच बनवली होती. आणि त्यातही मला शॉर्ट व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की ती फ्रेमची जी आहे ती लिंक दे म्हणून. पण अनफॉर्च्युनेटली मी स्वतःच ती फ्रेम जी होती ती बनवली होती, त्यामुळे मी लिंक तर काही देऊ शकत नाही. पण जेव्हा
बनवताना म्हणजे खूप पूर्वी मी तेव्हा व्हिडिओही करत नव्हती आणि मुंबईला असताना मी तिला बनवली होती. अगदी कार्डबोर्ड घेतलं आहे, साधं कार्डबोर्डवरती मी ड्रॉइंग जी आहे ती काढलेली आहे आणि वॉटर कलर महत्त्वाचे म्हणजे यूज केले मी. त्यावर वॉर्निश वगैरे काहीच यूज केलेलं नाही, तरी एवढी छान दिसते. आणि आता 2-1 वर्ष झाले तिला बनवून, अजूनही जशीच्या तशी आहे. शिफ्टिंगमध्ये पण जशीच्या तशी आली आहे ती इकडे आणि खरंच खूप छान दिसते. तिला हँग करण्याची प्रोव्हिजन मी करून ठेवलेली आहे, पण तिथे शेल्फ होती म्हणून मी शेल्फवर लावून ठेवली तिला. आता सगळं झाल्यानंतर जे आहे ना, मला हे सोफ्याचे कवर वगैरे सगळे झटकून घ्यायचे आहेत. बघा, मला सोफ्याचे कवर ॲक्च्युली चेंजच करून घ्यायचे, पण कदाचित फर्निचर जे आहे ते काही प्रमाणात जे आहे ते आमचं होऊन जाणार आहे दिवाळीच्या आधी. तर त्यामुळे मी हेच नॉर्मल सोफे जे आहे ना, यांचेच कवर मी त्याच्यावर टाकणार आहे. आणि जेव्हा फर्निचरचं काम आज उद्यामध्ये झाल्यानंतर जे आहे ना, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ते सोमवारी येऊन जे आहे काम करून जातील. सो लेट्स सी उद्याच्या दिवशी त्यांचं काम होतं की नाही. पण मी हेच सोफ्याचे कवर म्हणून यूज करते, कारण ह्याच रूममध्ये काम होईल आणि मग सगळं डस्ट जे आहे ती उडत असते. आणि डीप क्लिनिंग करायची म्हटल्यावर आज मी पूर्ण सोफाच सरकवून काढला. आणि मी खरं सांगते तुम्हाला, म्हणजे मी जेव्हा पण घर पुसते ना, 8 दिवसातून तरी एक वेळा मी तो मॉप असतो ना, तो पूर्ण कोपऱ्यात घालून पूर्ण क्लीन करत असते. पण आज सरकवल्यावर मला समजलं की यामध्ये किती धूळ होती आणि किती जाळं याच्या बॅक साईडून आलेलं होतं. कारण जसं या घरात हा सोफा इथे आला ना, मी फक्त त्याची खालची डस्टिंग करून घेत होती. आणि आपण असं ह्या गोष्टी म्हणजे रोज सोफ्यावर बसतो, पण कधी विचार नाही येत की याला पुढे सरकवूया, काय करूया. किती वेळा मी याची डीप क्लिनिंग केली, पण तेव्हाही मी याला पुढे सरकवला नाही किंवा क्लीन केला नाही. सो दिवाळी यासाठीच असते की बऱ्याचशा गोष्टी असतात ना, ज्या वर्षभर केल्या जात नाही आपल्याकडून, रोज यूजमध्ये येतात, पण तरीही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्या सगळ्या गोष्टी दिवाळीच्या क्लिनिंगमध्ये सगळ्या होत असतात. आणि इथे पिया होती मला हेल्प करायला आणि खरंच भरपूर हेल्प झाली बरं का तिची मला. इथे तिने छोटा सोफा तिनेच सरकवून घेतला आणि म्हणून तिची जरा स्तुती झाली आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टींना जेव्हा आपण मुलांना प्रोत्साहित करतो ना, तेव्हा त्यांना इंटरेस्ट येतो. नाहीतरी मग काम करण्याचं जर म्हणजे सगळ्यांनाच त्या गोष्टीचा कंटाळा असतो. चला असो, मी आता फॅन जे आहे ती क्लीन करायला आलेली आहे. आणि फॅन क्लीन करण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. अशा व्हाईट कलरचे फॅन घेऊच नका सगळ्यात आधी. जर तुम्हाला फ्युचरमध्ये फॅन घ्यायचे असतील ना, मस्त डार्क कलरचे फॅन घ्यायचे. वर्षभर तुम्ही त्यांना क्लीन नाही केलं ना, तरी त्याच्यावरची डस्ट अजिबात दिसत नाही. चला, घेतले गेलेच मग काय करायचं, एखादा पिलो कवर घ्यायचा. मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि पिलो कवर त्यामध्ये अटकवून सगळी डस्ट त्यामध्ये घेऊन घ्यायची. पण इथे गोष्ट अशी होते ना, की ह्या रूमचा जो फॅन आहे माझ्या हॉलचा, त्यामध्ये माझी हाईट त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून मी याला झाडूने क्लीन करून घेते. कारण नंतर मला झाडू खाली मारायचाच आहे, म्हणून मी झाडूने क्लीन करून घेतला. आणि जेव्हा पियाच्या पप्पांना वगैरे वेळ मिळाला की मग त्यांना व्यवस्थित ओल्या कापडाने जे आहे मी पुसायला सांगेन. अदरवाईज मग मी दुसऱ्या बेडरूमचा फॅन आहे तो मी बेडवर वगैरे चढून माझा हात पुरतो, पण इथे काही पुरत नाही, म्हणून शॉर्टकट जरा काम केलं तिथलं मी. आणि हा इथला एरिया आहे, हा ऑलवेज खराब होत असतो. आणि बघा, इथे जवळच गॅस असल्यामुळे काय होतं ना, की यावर पण बरीचशी जी असते ना, सगळे ते बारीक बारीक लेअर जी असते ती बसलेली असते. तर बघा, मला कमेंट पण येते की तू हे फ्लावर्स वगैरे पाण्यात ठेवलेत का, तर ते नॉर्मल ठेवलेत मी. आणि त्यासोबत ज्या अशा 1-2 बॉटल्स आहेत अजून काचेच्या छोट्या मोठ्या आहेत माझ्याकडे, ज्या मी शफल करत असते कधीही कधी ती. जे मनी प्लांट्स वगैरे आहेत ना, त्यांना मी फक्त पाण्यामध्ये ग्रो करते, कारण ते वाढणार आहेत, त्यांना रूट्सला पाण्याची गरज आहे. अदरवाईज हे सगळे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत आणि यांची लिंक मी नाही देऊ शकत, कारण मी हे मिस्टर DIY मधून घेतलं होतं. तर ते तुम्हाला तिकडे जाऊनच घ्यावं लागेल. सेम टू सेम मिळतं जुळतं मिशो वगैरेला, स्वस्तात काही मिळालं तर मी लिंक तुम्हाला शेअर करते तशी. तर मी यांना काय केलं ना, तो जार वगैरे मी नॉर्मल जे आहे स्क्रब करून काढून घेतलं त्याच्यावरची सगळी डस्ट. पण हे असे फ्लावर्स वगैरे जे असतात ना, त्यांना जर तुम्हाला वॉश करायचं असेल ना, तर थोडं म्हणजे जगमध्ये किंवा जास्त प्रमाणात फ्लावर्स असतील तर थोडं बकेटमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडं शॅम्पू टाकू शकतात, नाहीतर मग हँडवॉश लिक्विड जरी तुम्ही टाकलं ना, आणि त्यामध्ये हे छान असे थोडा वेळ भिजवत ठेवायचे आणि छान मस्त मिक्स करून त्यांना जे आहे बाहेर काढायचं. 2-3 पाण्याने वॉश केलं की छान निघून जातात. कारण माझं तर किचनमध्ये असल्यामुळे काय होतं ना, त्यावर पूर्ण तेलाची लेअर असते, पण तरीही देखील निघून जातं. गरम पाणी वगैरे करू नका, नाही तर मग त्यांच्यामध्ये जो कलर असतो तो थोडा फेंट होऊ शकतो. आणि निरम्याचाही यूज करायचा नाही, निरमा पावडरचा, त्याच्यानेही कलर फेंट होतो. त्यामुळे शॅम्पू नाहीतर मग हँडवॉश लिक्विड यूज करायचं. आपण स्वतःने मनावर घेणं खरं तर खूप जास्त महत्त्वाचं असतं बघा. नाहीतर हेच काम मी ना, मला माहिती 1 तासाचं काम मी 45 मिनिटात कंप्लीट करून ठेवलं असतं जर माझ्यासोबत पिया नसती राहिली तर. पण मला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला, कारण मला तिला पण इन्व्हॉल्व करायचं होतं.
पण वेळ खूपच छान गेला. त्यामुळे काय होतं ना, गोष्टी आपण इन्क्लूड केल्या पाहिजे. आपण त्यांना इंट्रोड्यूस करून दिलं पाहिजे. पुढच्या दिवाळीला अजून 1 वर्षांनी पिया मोठी होईल. सो तीच म्हटली पाहिजे, "चल मम्मा आपण क्लीनिंग करूया." एवढा तिचा एक्सपिरियन्स जो आहे ना, तो ह्या वर्षीचा एवढा छान गेला पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणजे ट्राय करत असते, की ती माझ्या कामांमध्ये इन्क्लूड झाली पाहिजे. तिचा स्टडी असो, की मी पण तिच्यामध्ये इन्क्लूड झाली पाहिजे. आणि मग दोघांचंही एकमेकांचं जे आपलं शेअरिंग होत असते आणि मग बॉन्ड पण तेवढा छान क्रिएट होत असतो. हे फ्रेम क्लीन करायची आठवण तिनेच मला दिली, "मम्मा आपण फ्रेम तर क्लीन केल्याच नाही." आणि मग तेव्हा मला लक्षात आलं, अरे हो, चला बरं झालं झाडू मारायच्या आधी आठवण आली आणि दोघांनी मिळून आम्ही छान फ्रेमही ज्या आहेत ना व्यवस्थित क्लीन करून घेतल्या. आता वेळ होती, झाडू सगळं मारून घेतला मी. मग वेळ होती की घराला मॉपिंग वगैरे जे करायचं होतं ना, तर ते करायचं होतं. तुम्ही आता बघत असाल टीव्ही खाली ठेवला आहे. जसं मी तुम्हाला म्हणली की कधीही ते फर्निचरवाले लोकं येऊ शकतात, म्हणून आम्ही रात्रीलाच काय केलं ना, इथला जोही आमचा छोटासा टीव्ही युनिट होता ना, तो आम्ही सरकवून घेतला आणि बेडरूममध्ये नेला. पण जेवताना वगैरे ब्रेकफास्ट असताना टीव्हीची असते जी म्हणजे सवय असते बघण्याची, म्हणून आम्ही इथे खाली आणून ठेवला आहे त्याला, की जेणेकरून बघता यावं. आणि पियाने घेतलं मग मनावर, की ती म्हणली की मी मॉपिंग करते. आणि खरं सांगते, मी पूर्ण 100% तिने नाही क्लीन केलं, पण तरी 80% तरी घर माझं व्यवस्थित क्लीन झालेलं होतं आणि इतकं छान पुसून काढलं होतं तिने. आणि मला म्हणली की जरा 5 मिनटं बस आणि मग आपण पुढच्या कामाला लागूयात. सो कोण म्हणणार आहे असं आपल्याला, जरा 5 मिनटं रिलॅक्स कर म्हणून. सो काम करताना जेव्हा आपण दिसतो मुलांना, तेव्हा त्यांना रिअलाईज होतं की कंटिन्यू काम केल्याने काय फिलिंग असते. सो रिलॅक्स करणंही गरजेचं आहे. आणि ती स्वतःहून मला म्हणली की मम्मा तू इथे बस मस्त, आणि तू तुझे केस पण वाळव आणि मी घरी ते क्लीन करते. आणि छान वाटलं मग असं कोणी आपल्याला बोललं की जरा अजून उत्साह येतो काम करण्याचं, की कोणाला तरी आपली जी आहे किंमत आहे थोडी. कामाला सुरुवात करण्याआधीच मी मशीन जे होतं ना ते लावलं होतं आणि त्यामध्ये आज मी ब्लँकेट्स जे होत्या त्या लावल्या होत्या. तर ही एक ब्लँकेट माझी मोठी जी आम्ही डेली यूज करतो तर ती बाकी होती. एक जी आमची कारमध्ये ठेवलेली असते ती पण होती, कारण आता गावी जायचं आहे म्हटल्यावर तीही क्लीन झाली पाहिजे, कारण ती तिकडे पडूनच खराब झालेली असते. आणि पियाला अगदी छोटंसं कुठेही आम्ही अगदी 10-15 मिनिटाचा टूर घेतला ना गाडीवर, तरी तिला ती ब्लँकेट जी असते ना ती यूज करत असते ती. म्हणून म्हटलं चला हिला पण वॉश करून घेऊया, जेणेकरून जाण्याच्या दिवशी काही गडबड होणार नाही. आणि इतकं छान वाटतं ना, आता पाऊस वगैरे थोडा कमी झाला आहे, ब्राईट मस्त ऊन पडायला लागलेलं आहे, त्यामुळे छान वाटतं. तर दसऱ्याच्या दिवशी जे तोरण वगैरे बांधलं होतं ना, म्हणजे फुलांचं वगैरे, ते पण मी अजून काढलेलं नव्हतं. तर म्हटलं ते पण आज काढून घेऊया. आणि जे माझं म्हणजे नॉर्मल जे तोरण असतं ना, तर तेच मी इथे लावलेलं असतं. हे मी मिशोवरून घेतलं होतं. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक याची डिस्क्रिप्शनमध्ये देते. तसं सेम टू सेम मी आलं तर, कारण बरेच वर्ष झाले आता, 3-4 वर्षापूर्वी मी याला घेतलं होतं मिशोवरून. खूपच छान आहे. आता मी त्याला विचार करते की त्याला वॉश करून घ्यावं, कारण ना त्याच्यावर खूप जास्त डस्ट जी आहे ना ती बसली आणि त्याचा कलर पण त्यामुळे थोडा फेंट दिसतो, एवढी धूळ त्यावर बसली आहे. तर म्हटलं चला वॉश करूया. याच्या आधी पण मी त्याला वॉश केलेलं होतं. नॉर्मल तुम्हाला जसं सांगितलं मी, की थोडं जगमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हँडवॉश लिक्विड वगैरे टाकायचं आणि जर नुसतंच त्यामध्ये असं मिक्स करून बाहेर काढून घ्यायचं, सगळी डस्ट पण निघून जाते. आणि त्याचा जो कलर असतो ना, त्यांनी जो गोल्डन वगैरे कलर मारलेला असतो तो पण निघत नाही, कारण जास्त घसायला गेलं की मग त्याचा कलर जो असतो तो निघतोच. त्यामुळे नॉर्मलच असं वॉश करायचं. आणि आता उन्हात वाळवत टाकते मी याला. एवढं काम इतकं छान झालं आहे, हेल्प मिळते आणि काहीतरी बिघाड होणार नाही असं तर होणार नाही बघा. हे तोरण अटकवता हे माझं एक छोटंसं एक फ्लावर होतं, सनफ्लावर, आणि ते खाली पडलं. ॲक्च्युली 4च फ्लावर त्यासोबत मिळालेले होते, त्यातलं पण एक पडलं. आता प्रॉब्लेम असा आहे की 2nd फ्लोअरचं जे कॉलम किंवा रॉड असतो ना त्यावर पडलं आहे आणि तिथे कोणीही राहत नाही. आणि तिथे मग आता काढायचं कसं, कारण पियाचं अगदी म्हणजे रडकुंडीवर आली होती की मम्मा तू का तिथे हँग केलं, पडलं ना ते, आणि मला पाहिजे, हे छान नाही दिसणार 3-3 फ्लावर वगैरे तिचं चाललं होतं. हातातलं काम सोडलं मी. म्हटलं चला काहीतरी जुगाड करूया. अशी मोठी स्टिक बनवण्याचा प्रयत्न केला, वायपर वगैरे ट्राय करून, पण त्याची हाईट एवढी जास्त आहे ना, म्हणजे एवढं खाली येते की तिथपर्यंत आमचा हात पोचत नव्हता. आणि अजून त्याला 2-1 रॉड पाहिजे होते, तेव्हा ते निघलं असतं. ॲट दी एंड दुपारपर्यंत पियाच्या पप्पांची हेल्प वगैरे घेऊन जे आहे आम्ही त्याला खाली पाडलं, नंतर घेऊन आलो. पण तेवढा वेळ पियाचा एवढा जीव जात होता ना, की असं नाही पडायला पाहिजे होतं मम्मा, याच्यापुढे तू लक्ष ठेवशील, आणि ती मलाच या गोष्टी शिकवत होती. ते सोडलं मी तसंच, म्हटलं आणूयात नंतर. आणि मी इथे आली पुढच्या रूमची व्यवस्थित क्लिनिंग करायला. तर हे जे माझे प्लांट्स वगैरे आहे ना, इथे जे पण प्लांट्स ठेवलेले असतात ना, खूप छान ग्रो करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हिवाळ्यात तर खूपच छान ग्रो करतात. फक्त थोडी काळजी जी असते ती घ्यायची असते. भरपूर धूळ वगैरे साचली होती. म्हटलं आज यांना जे आहे व्यवस्थित
क्लीन करून घ्यावं. मी आधी कापडाने पुसलं, पण नंतर मला लक्षात आलं की एवढं एक एक पुसण्यापेक्षा सगळं काढून मी बाथरूममध्येच नेते आणि सगळ्यांना वॉशच करून घेते. सो मी लास्टला तसंच केलं. सगळं जे आहे बाथरूममध्ये प्लांट्स घेऊन गेले आणि छान मस्त वॉश करून टाकले. इतके फ्रेश पत्ते झाले ना त्यांचे, खूपच छान दिसत होते. हे काही इथे मी स्पायडर प्लांट ठेवले, ते पण खूप छान ग्रो करतायत इथे. कारण ज्या प्लांट्सला जशी गरज असते ना सनलाईटची, ती परफेक्ट सनलाईट जसं की स्पायडर प्लांट आहे किंवा मनी प्लांट आहे, इथे ऊन येत नाही, पण ब्राईट लाईट खूप छान असते. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये खूप छान ते ग्रो करतात. चला आता इथली मी क्लिनिंग कंप्लीट करते आणि माझा व्हिडिओ पण संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.